तर हे भावांनो, तुमचं स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर ब्लॉग्समध्ये. आणि आपण आलो आहे आणखीन एक ब्लॉग घेऊन. आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहे गणपती विसर्जन स्पेशल. म्हणजेच जे बाजीनगरचे आपले गणपती आता जे बाजीनगरला राहतात, जे संभाजीनगरमध्ये राहतात, त्यांना माहीत असेल की आपल्या इथं म्हणजे आपल्या इथंच काय अख्ख्या पुऱ्या महाराष्ट्रात जिथं पण गणपती बसवतात मोठे गणपती, तर त्यांचे रॅल्या निघतात संध्याकाळच्या टायमाला गणपती विसर्जनासाठी. तर आपण जाणार आहे तेच बघायला बजाजनगरमध्ये. पाहू आपण आता कसा सीन जातो. आता तसं तुम्ही हरवेज जातो, मागचे ब्लॉग पण तुम्ही पाहिले नसेल तर पाहू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन आणि वर आय बटनवर पण लिंक येणार आहे. आणि ज्यांनी पण मला इन्स्टा फॉलो नाही केलं, इन्स्टा फॉलो करून घ्या न्यू ब्लॉगसाठी. आणि प्लस तुम्हाला तिथं अपडेट पण भेटत राहतात नवीन नवीन की कोणता व्हिडिओ येणार आहे आपल्या, म्हणजे कोणता ब्लॉग येणार आहे आपल्या चॅनलवर. आणि बाकी पाहू शकता मी आता दिवसभर बाहेर होतो, आज थोडं काम होतं बाहेर, तर त्या कारणामुळे बाहेर होतो. बट आता घरी आलो आहे आणि आता पाहू शकता सीन टी व्ही वगैरे चालू आहे आपली. आणि बसलो तसंच तर म्हणजे स्टार्टिंग करून घ्यावं ब्लॉगची. आता आपण जाऊ थोड्या वेळात 7-7:30च्या दरम्यान जाऊ. आणि तिथून पुरे ढोलपथक वगैरे चालू होतात, जे पण मंडळाचे ढोलपथक आहे ते चालू होतात. प्लस आपण जे गणपती बसले होते डेकोरेशन वगैरे मंडळाचे, ते पण व्हिडिओ बनवलेला आहे पुरा बजाजनगरच्या गणपती मंडळांचा. तर तो पण व्हिडिओ पाहू शकता. त्याची पण लिंक आय बटनवर येऊन जाईल, नाही तर मग डिस्क्रिप्शनमध्ये पण असू शकते. तर पाहून घ्या. आणि आपण भेटू आता डायरेक्ट गणपती विसर्जन म्हणजे लोकेशनवर आपल्या. तर भावना फायनली आपण आलो आपल्या लोकेशनवर. आणि समोरच्या साईडला तुम्ही पाहू शकता पुरे ढोलपथक वगैरे चालले लाईनीत. आणि आता चालू आहे एका कोणत्या तरी मंडळी. आता पाहू आपण जवळ जाऊन कोणतं मंडळ आहे. आणि आता तुमच्या भावने ड्रायफ्रूट पण आणले, म्हणजेच मोठा म्हणजे वरून व्ह्यू घेऊ आपण, सगळं स्पष्ट दिसलं पाहिजे आय थिंक. तर त्या हिशोबाने पाहू. आणि समोर 4 गुन्हेगार आणि सोबत 2 आहे. बाकी पाहू पुरे गुन्हेगार आहे. भावना आपण पाहू आता कसं काय वाजवतात. आणि बाकी तुम्ही माहोल पण पाहू शकता. इथलोकच ढोलचा आवाज येत असेल तुम्हाला. समोर आता स्टेज पण लावलेलं आहे स्वागतसाठी, जे मंडळ येतील त्यांच्या स्वागतसाठी.
संभाजी क्रीडा मंडळाचा गणपती पाहू शकता तुम्ही. बाकी ज्याने पण आणखीन चॅनलला सबस्क्राईब नाही केलं एकदा सबस्क्राईब करून घ्या. आपले लवकरात लवकर 500 करायचे आपल्याला. बाकी समोर आणखीन एक तो पाहू कोणता आहे हे आहे तो पाहू शकता. जाऊ. एक तर सुटला आपल्याकडनं कारण की एक कॉल आला इम्पॉर्टंट. आणि हे भाऊ पाहू शकतात आता. भाऊ थंड क्या भाऊ. बाकी भावांना आणखीन एक रिक्वेस्ट की चॅनलला सबस्क्राईब करून टाका. लवकरात लवकर आपल्याला 500 करायचे. 500 करायचे का 1000 करायचे. 350 का 400 होत आले. बाकी हे कोणतं आहे महारुद्र. फायनली आता आपण पाहणार आहे महारुद्र प्रतिष्ठान जो की आहे मोठा द्वीप असला. आणि ह्याच्यात माझा मित्र पण एक बट तो सापडला तर ठीक कारण तो बुट नाही काहीच नाही. बाकी यांचा गणपती पाहू शकतात. बाकी मागं पण आहे म्हणजे खूप सारे पथक आहे. पण आपण जे म्हणजे बजाजनगरचेच पाहिले होते एका व्हिडिओत. एक व्हिडिओ बनवला होता मी की गणपती बसेल डेकोरेशन वगैरे. तर तो व्हिडिओ पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल तो जाऊन पाहू शकता. तर भावना फायनली आता जोरे भाई आपल्यासोबत आहे आणि की ते तुषार आहे आणि इकडे तू गप्पू पॅनल भेटलाय. चल या पहिले सोशल मीडियावर व्हायरल व्हायचं. हा आहे श्री पवन हनुमान गणेश मित्र मंडळ आणि याचा गणपती भाऊ आपण. बाकी यांचा रथ वगैरे आहे.
गर्जना क्रीडा मंडळ आणि फोटो पण लावलाय कोणाच्यावर हे कोण आहे माहिती नाही आपल्याला. हा आहे रण संग्राम. मध्ये फक्त महिलांनाच प्राधान्य दिलेलं आहे. इथले आपण आलो शिवपुत्र प्रतिष्ठान. शिवशंभू प्रतिष्ठान वडदगाव छत्रपती संभाजीनगर. पहिला डीजे जो की गणेश विसर्जनसाठी आलेला आहे आणि त्याचं नाव आहे शोभा